मीरा भाईंदरमध्ये जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे। मनसे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे। 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र यायला बंदी घालण्यात आली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मीरा भाईंदरमध्ये आज जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेली आहेत। चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। मनसेचा आज मोर्चा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, सध्या आपल्याला पाहतोय संपूर्ण मीरा भाईंदरमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे आणि तसंच जमावबंदीचे आदेश सुद्धा लागू करण्यात आलेले आहेत। काय नेमकं सध्या तिथे घडतंय? श्वेता, खरं तर मीरा भाईंदरमध्ये मराठी विरुद्ध अमराठी जो वाद पेटलेला आहे तो आता चिघळताना पाहायला मिळतोय। काल जेव्हा मनसेच्या नेत्यांनी मीरा भाईंदरमध्ये मोर्चाची हाक दिली अगदी तेव्हापासूनच पोलिसांनी कडक नजर, बारीक नजर मनसेच्या नेत्यांवरती ठेवलेली होती आणि मनसेच्या महत्त्वाच्या नेत्यांना नोटिसा बजावण्यास आणि त्यांना ताब्यात घेण्यास पोलिसांनी सुरुवात देखील केलेली होती। सध्या मी शांती चौक परिसरामध्ये उपस्थित आहे, ज्या ठिकाणाहून मनसेचा मोर्चा जो आहे तो निघणार आहे। तिथे आपण जर बघितलं तर ठिकठिकाणी आपल्याला पोलिसांचा बंदोबस्त, मोठा फौजफाटा पाहायला मिळतोय। जमावबंदी या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। 5 पेक्षा अधिक नागरिक एका ठिकाणी जमू नये यासाठी आदेश जे आहे ते जारी करण्यात आलेले आहे। त्यामुळे आता पोलिसांकडनं खबरदारी जी आहे ती घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ठिकठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांना, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलेला आहे आणि सोबतच या परिसरामध्ये, शांती चौक परिसरामध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे, जेणेकरून कोणताही एकही संशयित व्यक्ती किंवा कार्यकर्ता या ठिकाणी पोहोचणार नाही याची काळजी पोलिसांमार्फत ड्रोनद्वारे पाहणी या ठिकाणी केली जात आहे। काही वेळापूर्वी या संपूर्ण परिसराची चौकशी, पाहणी ड्रोनच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक व्यक्तीवरती पोलिसांची नजर असल्याचं सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी या ठिकाणी आपल्याला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। पोलीस व्हॅन मोठ्या संख्येनं या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जर मनसेचे कार्यकर्ते या भागात धडकले आणि त्यांनी जर घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली तर त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात येईल। त्याची पूर्णपणे या ठिकाणी तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतो प्रत्येक गाड्याची, येणारी जी गाडी आहे या चौकामध्ये त्याची सुद्धा चौकशी केली जाते। कारण जर एखादा कार्यकर्ता एखाद्या व्हॅन गाडीमधून जर आला आणि या ठिकाणी जर त्यांनी घोषणाबाजी जर केली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे प्रत्येक गाडीची चौकशी केली जाते, प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जाते। संशयित व्यक्ती आढळला, जर तो एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता आहे असं जर पोलिसांना वाटलं तर लगेचच त्याची चौकशी या ठिकाणी केली जाते। सध्या आपण बघतोय की या दृश्यांच्या माध्यमातून या चौकामध्ये प्रत्येक रस्त्यावरती आपल्याला पोलीस मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे आणि खबरदारी घेतली जाते। संदीप देशपांडे असतील, राजू पाटील, अविनाश जाधव या सगळ्यांना, महत्त्वाच्या नेत्यांना पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। त्यांनी पोलिसांनी नोटिसा बजावलेल्या आहेत। आता मनसे काय नेमकी भूमिका घेते, हा मोर्चा निघणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सीमा। अशाच आपण या संपूर्ण मोर्चावर, संपूर्ण तिथल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा।